आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तप्रभूंना प्रिय असणाऱ्या औदुंबर वृक्षाला म्हणजे आपल्या थोडक्यात गावठी भाषेत उंबराचं झाड बोललं जातं, त्या औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष का बोलले जाते? आपल्याला लहानपणापासूनच ऐकण्यात आलेली कथा ती म्हणजे प्रल्हादाची. त्या कथेतून तुम्हाला समजेल की औदुंबराला इतकं सारं महत्त्व का देण्यात आलेलं आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता. देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत्त झाला होता. त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. तो मुलगा मात्र विष्णू भक्त निपजला. त्याचे त्या हिरण्यकश्यपूने फार हाल केले. अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहिले, पण देवतारी त्याला कोण मारी. अखेर दरवेळी मृत्युमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला, काय रे कारट्या, तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे? बाबा, तो चराचरात सर्वत्र आहे. महालाच्या या खांबात आहे का? हो आहे. ते ऐकताच हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपामध्ये श्री विष्णू बाहेर पडले. तोच त्याचा नरसिंह अवतार. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकश्यपूला त्या महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्री विष्णूने केला खरा. परंतु त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते ते त्या नृसिंहरूपी विष्णूच्या नखात भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितले. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झालेच, परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला. हे औदुंबर वृक्षा, तुला सदैव फळे येतील. तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल. तुझ्या भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल. ज्यांना मूळबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच. श्री गुरु नरसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार. त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती. आपणही औदुंबर वृक्षाची सेवा करा व अनंत पुण्य प्राप्ती करा. औदुंबर वृक्षातळी दत्त महाराज यांचे नामस्मरण करा व उद्धरून जा. आता बघूया डिटेल आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यावर काय फायदे होतात ते. सर्वात पहिला फायदा, नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. 2. एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो. 3. औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. बाहेरील बाधा, हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. श्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी. औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी 12 मिनिटे तरी करावी. रामकृष्ण हरी.